सांगलीतून श्रावणी सोमवार निमित्त संगमेश्वर मंदिरात दर्शन घेण्याची अनोखी परंपरा आहे। जलतरणपटूंकडून पोहत जाऊन मंदिरात दर्शन घेण्याची ही परंपरा आहे। जलतरणपटू सांगली ते हरिपूर संगमेश्वर मंदिरापर्यंत पोहत जातात आणि त्या ठिकाणी दर्शन घेत असतात। 28 वर्षांपासून सांगलीकर जलतरणपटूंकडून हा उपक्रम राबवला जातोय। 100 जलतरणपटूंनी यशस्वीपणे हा उपक्रम यंदाही राबवला। 25 वर्ष झाली आम्ही दर श्रावणी सोमवारी आणि पूर आला की दरवर्षी पोहत येतो आणि आम्हाला यात खूप आनंद आहे। इथं 45 मिनिटात हरिपूरला आम्ही पोहोचलो आणि हा उपक्रम आम्ही गेली 25 वर्ष झाली करतोय। आम्ही साधारण 50 जण गेले 25-40 वर्ष झाली ह्या जेव्हा पूर येतो श्रावण सोमवारी जर का पाणी असेल तर माई घाट ते हरिपूरच्या पर्यंत येतो आणि हा सगळ्यांचा सहभाग असतो। एकमेकाला मदत करतात, एकमेकांच्या सहकार्यामुळेच आम्ही इथे येऊ शकतो। लोकांच्या सहकार्यामुळे इथे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। आपले इथे पहाटे 3 वाजल्यापासून अभिषेक चालू होतात। पहाटे काकड आरती असते 4:30 वाजता। 4:30 वाजता काकड आरती झाल्यानंतर लोकांचा बेलफुलं वाहण्याचा कार्यक्रम असतो। दुपारी 12 वाजता विधिवत मध्याह्न पूजा असते। त्यावेळेला फुलांची आकर्षक पूजा बांधली जाते। त्याचबरोबर आकर्षक वेगवेगळ्या शिवकालीनच्यावर आधारित पूजा बांधल्या जातात। संध्याकाळी 7:30 वाजता आरती आणि आरती झाल्यानंतर 9 वाजता पालखीचा कार्यक्रम असतो। प्रत्येक सोमवारी असतो, त्याचप्रमाणे श्रावणातही सोमवारी पालखीचा कार्यक्रम असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।